केंद्र सरकार इंधन पुरवठ्यावर उपाययोजना करतंय, कुणीही अफवा पसरवू नये, मुख्यमंत्र्यांचं पुन्हा आवाहन. मुख्यमंत्र्यांनी विजेत्या टीम इंडियाचं कौतुक करत मुंबईकर सूर्यकुमार आणि शिवम दुबेच्या अभिनंदनाचा ठेवला प्रस्ताव. लोकसभेत लोकसभा अध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावरून विरोधकांचा गदारोळ. दुपारी 3 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज केलं तहकूब. दावोसमधील परकीय गुंतवणुकीवर चर्चेसाठी विरोधकांचा प्रस्ताव. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता. दावोसमधील गुंतवणुकीवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येणार. ऊर्जा सुरक्षा व्यापारात भारतीयांच्या सुरक्षेलाच प्राधान्य. अराजकता वाढवण्यातच विरोधकांना स्वारस्य. राज्यसभेत आखाती युद्धावर परराष्ट्र मंत्र्यांचं निवेदन. लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावर आज चर्चा. अधिवेशनाचा उत्तरार्ध वादळी ठरण्याची शक्यता. कच्च्या तेलाचा भडका. कच्चं तेल $114 प्रति बॅरलवर. मागील आठवड्याच्या तुलनेत 20% मोठी वाढ. आखाती युद्धांची सर्वसामान्यांना झळ. आखाती युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम. शेअर बाजारात कमालीची घसरण. प्री ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 2200 तर निफ्टी 700 अंकांनी घसरला. शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे 200 कोटी शासनाकडे थकीत. अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद. अनेक बंद पडण्याच्या मार्गावर. मुनगंटीवार, सना मलिक यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला प्रश्न. हिंगोली काँग्रेसच्या संघर्ष पदयात्रेला आजपासून सुरुवात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू. पीक विमा, कर्जमाफी, विविध प्रश्नांसाठी यात्रा. 10वी-12वी परीक्षा चांगल्या प्रकारे सुरू. केवळ 1 ते 2 ठिकाणीच गैरप्रकार, त्यालाच मोठं केलं जातंय. राज्यमंत्री पंकज भोयर यांचं अजब विधान. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन. गुढीपाडवा मेळाव्याला येण्याचं राज ठाकरेंचं आवाहन. भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळेंवर ओडिशा राज्याची जबाबदारी. आगामी निवडणूक प्रक्रियेत निरीक्षक म्हणून पाहावं लागणार काम. विरोधी पक्ष नेत्याला सरकारविरोधात बोलू दिलं जात नाही. वडेट्टीवारांची संसदेतील कारभारावर प्रतिक्रिया. लोकसभेत एककल्ली कारभार सुरू असल्याचाही आरोप. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी मुख्य सोहळ्याला सुरुवात. यंदा 765हून अधिक दिंड्या पैठण नगरी. अकोल्यातील हरिहरपेठ भागात 2 गटात राडा. टीम इंडियाच्या विजयानंतर फटाके फोडण्यावरून वाद. वादानंतर परिसरातील वाहनांची तोडफोड. मालवणच्या कोळंब इथं गोळीबार. अज्ञाताचा गाव कमिटी अध्यक्षावर गोळीबार. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईत पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा. उष्णतेची लाट 11 मार्चपर्यंत कायम राहणार. तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता. किवीसचा धुव्वा उडवत टीम इंडिया तिसऱ्यांदा T20 चॅम्पियन. 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर कोरलं नाव. अंतिम सामन्यात बुमराची जादू चल गया. अवघ्या 15 धावात 4 विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. केवळ 5 सामन्यात खोऱ्यानं धावा काढणारा संजू सॅमसनला मालिकावीराचा पुरस्कार. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात एकच जल्लोष. ठिकठिकाणी फटाके फुटले. रस्त्यावरून उतरून क्रिकेट चाहत्यांचा एकच जल्लोष. टीम इंडियाचा कर्णधार सूर्या विजयी ट्रॉफीसह मंदिरात. अहमदाबाद येथील हनुमान मंदिरात घेतले आशीर्वाद.